बाप केवढीही गर्दी, एखादे टपकल ना इकडे तोंडावर आला पिंपल गोडच दिसतंय आणि मी कुठे जाईल आणि गर्दी नाही होईल असं होतच नसते, विषयच नाही. ही बघा महाराष्ट्रातली सगळ्यात गोड मूर्ती. ही मूर्ती जवळपास 2.5 टनाची असेल बर का. अशी मूर्ती तुम्हाला कुठेही भेटणार नाहीत. मग तिथून आमची स्वारी गेली होती दुसऱ्या गणपती बाप्पाकडे. तो गणपती बाप्पा डायरेक्टली हत्तीच्या तोंडावरच बसलेले होते. या मूर्तीची खासियत अशी होती की इथे सगळा ऐतिहासिक देखावा केलेला होता. महाराजांच्या रूपातले छत्रपती आणि त्यांच्यानंतर त्यांच्या सगळे मावळे हे शूरवीराच्या रूपात दाखवलेले होते. यावर्षी जालना मुंबई पुण्यापेक्षा पण गणपती बाप्पासाठी फेमस झालेला आहे बर का, विषयच नाही. इकडे दुसऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरात वैकुंठधामचा देखावा केलेला होता पूर्ण, खूपच सुंदर. तिथून आपली स्वारी गेली बडी सडकला. बडी सडक म्हणजे गणपती बाप्पा नसते. यावर्षी महाराष्ट्रामध्ये सगळे जालन्याच्या गणपती बाप्पाची चर्चा आहे. तिथून दुसऱ्या गणपती बाप्पा गेला, तो गणपती बाप्पा तर डिरेक्टली एका पायावरती डमरूवरती उभारलेले होते. काय यावर्षी सगळे गणपती बाप्पा डेंजर रूपातच बसवलेले आहे बरं का. तिथून मग राम मंदिरला गेलो, राम मंदिरावर इकडे आलो तर ही गणपती बाप्पाची इन्स्टावर फेमस झालेली आहे बरं का. इकडे बघितलं तर इकडे गणपती बाप्पाने विठ्ठलाला सुद्धा खांद्यावर घेतलेलं होतं. मग पुढे चाललं तर जाम गर्दीमध्ये फसलो. इथे चालायची गरज नव्हती, आपोआप पुढे ढकलत होतं माणूस. ही आहे सगळ्या व्हायरल मूर्तीपैकी एक मूर्ती. मग कसं बसं करत गर्दीतून जालन्याच्या राजापर्यंत पोहोचलो. हा जालन्याचा राजा म्हणजे मनमोहक आणि मानाचा दुसरा गणपती आहे बरं. मग ठिकठिकाणी भेटलेल्या प्रसादामधून आपलं पोट भरून घेतलं, म्हणजे कसं स्वयंपाकाची गरज नाही. असो, मला थोडंफार ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा.